ते बाण त्या शेपाला पहिला बैला नुसता बोजातून पोट सुटलं होतं. आता बैला पिटी तयार झाली अशी म्हणजे बनवल्यावानी. आता वैयक्तिक तुम्हाला सांगतो माझं वस्त्र हे पण आता ती खाद्य चालू केल्यापासून त्याला फेस येत नाही, सर्दी येत नाही, काही नाही, दापसुद्धा त्याला नाही. 3 भावाला किंवा एखाद्याने दिल्या तरी आम्ही का नाही घेणारी माणसं, त्यात देव येतोय बघा. ते नाही, आम्ही गरीब आहे. जमीन आहे. आमच्या घरी गुंटा नाही, हातावर जगवतोय. 2-2 हजाराचं 2.5 हजाराचा गुंटा घेतोय, त्याला चारतोय. आम्ही खात नाही, पण त्या जनावराला चारतोय. एक दिवस उपास पोट मारत नाही त्यांचा आम्ही. तुमच्या खाद्याचा फरक आहे बैलांना बऱ्यापैकी, म्हणजे धाप लागणे नाही आणि पळाय बी फरक. आज बघितलं तुम्ही बैल किती पळला. आता चांगला फरक पडला. पहिला बैल असं पळून आला नाही, वास करायचा, फेस याचा तोंडाला मुलकाचा. आता बैलाला पळून आला दुसऱ्या करता दाप नाही, काय नाही, शांत बैल उभा आहे. बैल असं म्हणजे पहिला दाप टाकायचा, पाणी गाळायचा ह्याच्यातनं नाकातनं. आता कोरडीतून नागपुढे वातावरण इतकं बेकार आहे तरी कोरडीतून नागपुढे पडली बैलाची. 10 दिवस झालं. 10 दिवस झालं रिझल्ट. पहिला बैल काय करायचं, फेस यायचा तोंडाला असं पळून आला की. आता धाप नाही, काय नाही, सर्दी नाही. सर्दी बघा आता वातावरण कसं आहे, बैलाला सर्दी आहे का बघा. आणि पहिली सर्दी लय असायची बैलाला, कंटिन्यू उन्हाळ्यात तर सर्दीच हटली नाही बैलाची. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय महाबळेश्वरवाडी मैदानावर. आणि महाबळेश्वरवाडी मैदानावर मित्रांनो नितीन वाघमारे नितीन वाघमारे यांचं शिरज यांचा राजा मित्रांनो, म्हणजे स्वराज ग्रुप फूड शिरज यांचा मित्रांनो एक त्यांचं ग्रुप आहे. आणि राजा आणि शिस्तीचा बादशाह आहे मित्रांनो. आणि त्यांची फाईट घ्यायसाठी आलोय आपण मित्रांनो. तर नितीन भाऊ काय सांगचाल, आजचा नियोजन कसं झालं? नियोजन काय झालं बाबा, आपलं 2 दिवस झालं पायरा झालता, बरडच्या मैदानात झालता. माळशिरसचं वासरू एक वाघमोडे म्हणून, संभा वाघमोडे, त्यांच्या वासरासंग झालता नियोजन. पण ते अचानक 10 वाजता 10:30 वाजता त्यांचा फोन आला की वासरू जरा आजार आहे. नशीब लॉट्स दमान निघाल्यामुळे तुम्हाला. आणि दोन भाऊचीच कृपा म्हणायची, तुमचीच कृपा आहे. मित्रांनो रात्री फोन आला की, आणि ह्यांचं नियोजन म्हणजे हलकं नसतं. आणि बैलगाडी क्षेत्रात विनायक शेठ सांगतात मित्रांनो की बाबा आलेल्या संधीचं सोनं करा, बैल विकला पाहिजे. तुम्ही पैसे आलं तर 100 बैल विकला पाहिजे, दुसरा घेतला पाहिजे. असंच ह्यांची मी एक वाईट घेतलेली मित्रांनो. 2 बैल होती, मला वाटतं कुठली बैल होती? स्वराज आणि फायर होता. किती विकली होती तुम्ही? ते एकली 20 लाखाला दोन्ही. 20 लाखाला 2 विकली, दोन्ही 20 लाखाला. आणि त्यानंतर मग नाद कसा करायचा आणि सांभाळलेली कशी ती सांगा आधी. सांभाळले काय काम करून होता तुम्हाला माहिती, घरी आलता की तुम्ही. म्हणजे पैसे आले तर पैसे करून घेतलं पाहिजे. तर आता अनेक वासरं पेडगावला राहिली, ती अनेक लोकांची मागणी आहे. म्हणजे 1 कोटीपर्यंत किंमत सांगतात गडी. अरे 1 कोटी येत नसते. एक मैदान खेळ म्हणजे त्या मैदानावर सगळ्याचं लक्ष असतं, आणि त्या मैदानावर सगळ्याचं लक्ष असतं, त्यामुळं लोक तुम्हाला मागते ती. पण तुम्ही तिथं फुगलं नाही पाहिजे, काय म्हणा. नाही दिलं पाहिजे, मागितले दिलीच पाहिजे ती बरं का. हवेत गेलं नाही पाहिजे मित्रांनो. आणि शेतकऱ्यांनी माझं म्हणणं आहे की सर्वसामान्यांनी काय करावं की तुम्हाला ह्या नादात मोठं व्हायचं आहे नव्हता, तर 20 लाखाची वस्तू विकली बाबा, 30 लाखाला विकली, परत 2 घेऊ शकतो का नाही आपण? 100% 2 तयार होते नंतर. आता तुम्ही 20 लाखाला विकल्यानंतर ही कधी घेतला बरं? त्याच्यावर 2-3 तयार झालते. परत ह्यो बैल दुसरा असताना घेतला आपण. ते विकली कधी तयार? हा ती इकली 2 इकली. ते 2 वासरे, एका म्हणून इस्पिक एका म्हणून एक होता, आणि दुसरा एक गुजर म्हणून एक खोंड होता, ते बी विकला. त्याच्यामुळे आता ह्यो बैल हाय बऱ्यापैकी पळतोय. तुम्हाला तर माहिती, सगळ्याच बैलात पळलाय आता. म्हणजे फक्त पैर ह्याला बी आता अजून 2च नंबरचं पैर, 1 नंबरचा पैरा काय देत नाही. पाटीला हीच दुसरा घेतला तुम्ही? हा हे दुसरा. तीच का ते गुलाल झाला? हो ते होते. मोठा झाला आता. म्हणजे त्यानंतर घेतली मित्रांनो, विकली. आता ह्या नादात तुम्ही रिवर्स आहे का, काय सांगता? नाही नादात नाही बरं का. अजून तरी आपल्याला लक आहे चांगला, अजून स्टार चांगला अजून चांगला आहे म्हणजे वेळेवर तुम्हाला पैसे करता आलं पाहिजे. हा मग आता इथून पुढे अजून काय पुढं आता काय असेल ते. पण इथून टीम इतकी उभी राहिली. टीम आता हे सगळे आपली टीम मुळे सगळं चाललंय. आता ही सुट्टी मेकर आहे ती पोरं सगळे दर करू लागणार, आपली घरातली सगळे आहेत. यात काय परका बाहेरचा कोण नाही यात. नाद मित्रांनो कसं काय, यांची मुलाखत घेण्याचं कारण काय, नाद कसा केला पाहिजे मित्रांनो, तुला असं केला पाहिजे. ह्या माणसाला मी मला वाटतं 3-4 वर्षापासून व्हावं लागतोय. म्हणजे आल्यानंतर अनेक लोक म्हणतात ना काय नाही राणी विकली. अरे ही तर रानं घेतली पाहिजेत, काय म्हणायचं? बरोबर आहे की. ह्या माणसाकडे एक एकर 1 गुंठा तरी आहे का सांगा? नाही, गुंटा बी नाही आमच्याकडे, जमीन नाही. सगळं कोंबड्याचा व्यवसाय करून आपलं हातावर पोट करून आपलं आणून घालतून पळवतो बैल. पण वेळेवर बैल विकला किंवा वेळेवर वस्तू घेतल्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्यातलं नॉलेज आहे एक प्रकारे. आपण कुंभार आहे, मडकी घडवू शकतो. आणि आता ह्याला पण मागणी आहे भरपूर. मागितला बरं का, पण आता नको म्हणलं सध्या. बैल चांगला बैल, म्हणजे चांगला पळतोय बैल. म्हणजे एक आणि संयमी बैल आहे, शांत बैल आहे. असं म्हणजे काय
कुठल्याही अडचण नाही, पळाय बी अडचण नाही. वासरं परत घेतले एखादा वासरं 2 आहेत आता बारकी आहे ती. मित्रांनो तयार करून त्यांनी भरपूर या नादात 30 लाख रुपयाची नियोजन लावलंय ऑलरेडी. मला वाटतं की आतापर्यंत तुमच्या घरी आलेला बैल म्हणजे तुम्ही तेवढं प्रेम करता किंवा ते व्यायाम देता, मला वाटतं वाया नाही गेली. नाही, वाया नाही गेली नाही. आजचं म्हणजे रात्री काय नक्की झालं परत? रात्री 10:30 वाजता त्यांनी संभा वाघमोडे यांच्या भावांचा फोन आला की वासरू आजारीच आहे खरोखर ते बी खोंड, आणि खोंड ते नंबरातलाच आहे. त्याचं संकट नियोजन होतं, पण अचानक पुन्हा हे पालवांच्या खोंडाचं नियोजन झालं आणि तुम्हाला त्याच्यावर फोन केला पावतीसाठी. त्यात तुम्ही मदत केल्यावर धन्यवाद तुमचं. सगळ्यात महत्वाची मदतीचा विषय नाही की तुम्हाला एक गेल्या ह्या वेळेस मी रिक्वेस्ट केली की बाबा मला नातेपुत्यात माझी शाखा चालू केली आणि तुम्ही त्या भागातला आहे, त्यामुळं मी म्हटलं एक पोतं नेऊन बघा. जितीन भाऊ आपल्याला तुम्हाला मी मागच तुम्हाला बाईट घेऊ शकत होतो. मला सांगा मी काय म्हणलं तुम्हाला? तुम्ही माझ्या मागं 2-3 वेळा बोलला होता हीच विषय, पण माझ्या काय तसं काय डोक्यात एवढं आलं नव्हतं. पण आता बऱ्यापैकी बैलाला रिझल्ट आहे, तुमच्या खाद्याचा रिझल्ट चांगला आहे. एक 8-10 दिवस झालेत बैलाला चालू आहे. आता 10 दिवस झालं. 10 दिवस झालं रिझल्ट. पहिला बैल काय करायचं, फेस यायचा तोंडाला असं पळून आला की. आता धाप नाही, काय नाही, सर्दी नाही. सर्दी बघा आता वातावरण कसं आहे, बैलाला सर्दी आहे का बघा. आणि पहिली सर्दी लय असायची बैलाला, कंटिन्यू उन्हाळ्यात तर सर्दीच हटली नाही बैलाची. म्हणजे एक मी तुम्हाला मदत करतोय किंवा तुम्ही आपला दोस्त आहे म्हणून सांगू नका मला. खाद्याचं म्हणजे कसं माहिती आहे का, अनेक लोक म्हणजे ज्याचा गुलाला जी पळतोय त्याची मुलाखत जाऊन घेतली. तुम्ही चारायला सुरुवात केली त्या मला वाटतं आता किती राहिले तुम्ही? 1-2-3 दिवसाचं राहिले, 15 तीन दिवस वासरं आहे तुमची. हा, पण मी बैलालाच चारतोय, वासरांना नाही चारत. म्हणजे तुम्ही आमचं वापरणं ही लई महत्वाची गोष्ट आहे, कारण अनुभवी प्लेअर आहे एक प्रकारे यातला. नाही बरं का, तुमचं खाद्य प्रत्येकाने वापरलंच पाहिजे, माझं जरी मत आहे बरं का. मग आता बाकीच्यांचं कशी डोकं चालतंय त्याच्यावर आहे, पण तुमच्या खाद्याचा फरक आहे बैलांना बऱ्यापैकी. म्हणजे धाप लागणे नाही आणि पळाय बी फरक. आज बघितलं तुम्ही बैल किती पळला. आता मला सांगा कंटिन्यू बैल पाहिला म्हणजे तुम्ही बैलाबरोबर कंटिन्यू टीम सगळी टीम आहे आणि या टीमच्या जीवावर सगळे बैलात काय फरक पडतो? बैलात चांगला फरक पडला आहे. पहिला बैलाचा पळून आला की नाही वास करायचा, फेस याचा तोंडाला मुलकाचा. आता बैलाला पळून आला दुसरं करत दाप नाही, काय नाही, शांत बैल उभा आहे. बैल असं म्हणजे पहिला दाप टाकायचा, पाणी गाळायचं ह्याच्यातनं नाकातनं. आता कोरडीथन नागपुडे वातावरण इतकं बेकार आहे तरी कोरडीथन नागपुडी पडली बैलाची. रिझल्ट आहे तुमच्या खाद्यात, चांगला रिझल्ट आहे. काय हो सांग सर बैलाबद्दल? तर बैलाबद्दल काय सांगू आता मी. आता आणला त्या मालकाच्यातनं आणला, आपला गरिबीतनं कसा तरी आपला हातावर पोटावर त्याला तयार केला. तिकडे पळत नव्हता, आपल्या नशिबानं तो पळतोय. आता पळतोय ते चांगल्यापैकीच पळतोय आता. पण कष्ट इतकंच घेतलं. परत तीच सांगा, अनेक लोकांच्याकडे 4-4 एकर 5-5 एकर जमीन आहे. आमच्या घरी गुंठा नाही, हातावर जगवतोय. 2-2 हजाराचं 2.5 हजाराचा गुंठा घेतोय, त्याला चारतोय. आम्ही खात नाही, पण त्या जनावराला चारतोय. एक दिवस उपास पोट मारत नाही त्यांचा आम्ही. मित्रांनो फोंट सिरसकरांचा एक राजा मित्रांनो, आणि खरंच बैल पळतोय का तर पळतोय. चालू गडीला तुम्ही आता मला वाटतं गट किती वेळा गटात पाहिलो? 16व्या आणि सेमी 6व्यात पाहिला मित्रांनो. आणि खरंच शिस्त काय तर बैलाला काय सांगताल, बैल किती शांत आहे? बैल शांत, बैल किती बैल म्हणजे बाहेर जाणार असलं तरी जाऊ देत ना. बैल ओढूनच घेतो, तासाकडनं धरून पोहतो. पब्लिक किती बी असतो, पब्लिकच्या कडनं पळणारा शिस्तीचा भाषा म्हणून राजा नाव ठेवले. कारण कडन पळतो, आत नाही बाहेर नाही गबावर, आणि शिस्तीत पळतो. सुट्टीला शिस्त आहे, झुपण्याला शिस्त आहे, असं मस्ती नाही, देंगाणा काय नाही, तसलं काय नाही, म्हणून बैल ठेवला इतके दिवस. म्हणजे शक्यतो नाद कसा केला पाहिजे? नाद आता ही का नाही तुम्हाला सांगतो, गरिबीतनं जो नाद करतोय त्याचाच का नाही भगवंत पाठीमागं उभा राहतोय. हातावर पोटावर जो जगवतोय, आणून पेंड वैरण घालतोय का नाही, त्याला महादेव का नाही उभा राहतोय. नाही तर हे बाकीचे काय करते ते मस्ती. आमची मस्ती नाही, आम्ही गरीब आहे. आम्ही इतकं गरीब आहे. तर आम्ही काय बोललो ना बाबा, म्हणजे दावा म्हणलं आमची चुकी काय आहे का. द्यायची नाही कोणाला. ती म्हणली दगड हाणलाय, फोक आणला, दावा म्हणलं बैला ओळ कुठं आहे का वासरा. बैलाला महाराज गरज लागत नाही. नाही तसलं काय नाही, बैला त्याला काहीच करावं लागत नाही. त्याला गायसारखा आहे तो. इथं रेशीच्या मैदानावर आला किती गडी होतोय, आणि घरी मातूर का नाही गायचं होऊन कोणी बी हात लावा, बाया पोरं त्याला खुराक ठेवते, ती वैरण पाणी. बाया पोरंच, आम्ही काय करत नाही, बाया पोरंच त्याला सगळं करते, ती वैरण पाणी सगळं. सोडायचा झाला तर बाया सोडते. ते खातं एकच खातं. रतीब भरपूर खातं.
नासपीस करत नाही 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 तसलं कवाच नाही नाश करणार, असं पाठी वडणार नाही पायानं. इतका शेणा माणूस शेण नाही एवढा तो शेणा आहे. मित्रांनो बघा, आणि संयम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आणि कसं होतं, सर्वसामान्य माणसं आहे ती, आणि कधीच असं म्हणजे कोणाला उलटं बोलणार नाही ती. मला वाटते मी पहिल्यापासून तुमची पहिल्यांदा बाईट घेतलेली तिथं घरी येऊन, तुम्ही आहे का लक्षात? हा, आम्ही उलट बोलणार ना. 4 शिवाय एखाद्याने दिल्या तरी आम्ही का नाही घेणारी माणसं. त्यात देव येतोय बघा, साया होतोय. यायला ही गरीब काय एक ह्याने 25 शिवे दिले तरी एक बी ह्यांच्या तोंडावर शिवी आली नाही. मग त्यांचं मार खाईल, पण आमचा बैल प्रत्येक मैदानावर जावा गुलालातच आहे. 100% मारणार, 100% मारणार. आमची गाडी म्हणजे कोणी अन्याय केला ना ती गाडी मारणारच. माझ्या म्हणजे आता बैल माझ्या आता एक नाही लय पळाली. पहिला माझा रामा म्हणून ह्याचा बिदाचा रामा घेतला होता बाबा मधन्याकंड. तर रामा शंभू गाडी लय पळत होती, कुणालाच गाडी मिळली नाही. आणि परत सरदार एक ऐकला बघा, आता हिंदी केसरी झालता सरदार 81-83 सरदार म्हणून, ती बी आपलाच बैल होता. मित्रांनो बैलाची मुलाखत घ्यायचीच होती आपल्याला, कारण ह्या साईडला त्या साईडला जर बघितलं तर नंबर टाकायला जागा नाही. आणि असं म्हणतील की बाबा बैल पहिल्यापासूनच गुलालाच होता, पण आपल्या खाद्यानं त्याला फरक काय पडला सांगा मला. चांगला फरक पडला बैलाला. बैल म्हणजे फ्रेश झाला असा. काका खाद्य बदलल्यानंतर काय फरक पडतो? खाद्यात आता हे तुम्ही जे सांगितलं होतं का, ह्या खाद्याचं का नाही रिजल्ट का नाही एक नंबर आहे. कसा वैरण खातोय त्याला सर्दी सारखीच येत होती. आता ही वातावरण कसं आहे तर त्याचं नाक कोरडं ठण आहे आता सध्या. नाहीतर सारखं पळून आला धाप लागायची, आता पळून आला तोंडाला फॅस यायचं. आणि आता ती खाद्य चालू केल्यापासून त्याला फेस येत नाही, सर्दी येत नाही, काही नाही, धापसुद्धा त्याला नाही. तीन भाऊला म्हटलं भाऊ एक पोतं न्या, का तुमचा बैल पळतोय म्हणून नाही, पण एक पोतं न्या, जर नाही रिझल्ट आला तर मी पैसे देऊ नका. नाही नाही, त्याचा इतका रिजल्ट आहे का नाही लई 100% आहे. आणि येणाऱ्यानं कोणी सुधीन का नाही. आता हे आमचं ते ऐकून का नाही प्रत्येकाने ते का नाही वापरावं बसव्यासाठी बैलासाठी. कोणी बी गरीब असो नाही तर मोठा असो, कोण बारका असो, ह्याने का नाही सगळं ते का नाही खुराक बैलाला चारावंच. ऋत्यबानं त्या शेप आला बैला. पहिला बैला नुसता बोजात पोट सुटलं होतं, आता बैला पिठी तयार झाली अशी म्हणजे बनवल्यावानी. आता वैयक्तिक तुम्हाला सांगतो, माझं वस्त्र ह्या मैदानात त्या मैदानात काढतो तुम्ही, तरी मला अनेक लोकांच्या कमेंट आले की धनाभाऊ तुमचा बैलाचं वस्त्राचं पोट असं घोड्यासारखं म्हणजे एकदम असं रेग येत असं रेग कशी असते तशी झालं बैला तिकडून रेगी म्हणे पोट झाले. बघा की दोरी लावली आणि असे वळणी बेत्ताचं पोट झालं, शेप आला बैला. असं होता नाही, ही 100% हो. अगोदर तो सारखा कुशीवच होता आणि आता त्याला शेप नव्हता. आणि आता काय झालेलं आहे, माग न बघितला ओळिंबा लावला तरी ती शेपमध्येच दिसतोय. कसा बघा तुम्ही शेपमध्ये दिसतोय. आणि त्याच्या अंगावर सुधीन का नाही ते झाल्यासारखं वाटतंय. आता ते चमक चांगली आहे. एक सर्वसामान्य मी पण माणूस आहे, मी काय लय मोठा माणूस नाही, आणि गरिबीतनं चालू केले आणि मामांची कृपा म्हणायला लागेल. आणि त्या कृपेवर म्हणजे रिझल्ट येतो ही मामांचीच कृपा म्हणायला लागेल, बाळूमामांची एक भक्ती. बाळूमामाची. हां, आणि म्हणजे सहकार्य का करा, मी सर्वसामान्य माणूस आहे, मी काय लय मोठा माणूस नाही. बरोबर आहे. आम्हाला का नाही, आम्हाला छंद कशाचा आहे का माहीत. गाव बाललिंग आमच्या गावात आहे, त्या बाललिंग जाईल तिथं ती गुलालात घेतोय बैल मोकळा. गुलाला बिगर गुलालाचा कवाच गावात बैल अजून गेलाच नाही, गुलालच घेतो. क्वार्टर फायनलला राहिला 5 तारीख, कालची 5 तारखेला क्वार्टर फायनलला बैल होता. गुलालाचा नाही गेला मित्रांनो. आणि बघा बैला शरीर बघा. धन्यवाद.